करता येणार नाही। जरांगे पाटलांचा व्हिडिओ आहे। जरांगे पाटलांनी क्लिअर कट सांगितलं, मी कालही त्या एका व्हिडिओवर ऐकून दाखवलं की जरांगे पाटलांनी सांगितलं, तुम्हाला ऐकून दाखवतो मी तो व्हिडिओ असा आहे की जरांगे पाटील मला म्हणतात की महाराज आहेत या ठिकाणी, महाराज करू लागायला आहेत, महाराज साक्षीदार आहेत। हे तुम्हाला मी व्हिडिओ ऐकून दाखवतो। बरं, आता उलट काय केलं ते सांगतो। महाराज भीतीचं, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये। परत आहे, आता उलट काय केलं ते सांगतो। महाराज भीतीचं, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये। हे तुम्हाला व्हिडिओ मी पाठवून देतो आणि फोटो येतो मला। परत येतो। बरं, आता उलट काय केलं ते सांगतो। महाराज भीतीचं, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये। परत एकदा बघा। काय केलं ते सांगतो। महाराज भीतीचं, महाराज साक्षाला आहेत म्हणून, कारण ते करू लागायला सगळं त्याच्यामध्ये। आता तुम्हाला हा आवाज आला असेल, कारण महाराज इथं आहेत, महाराज करू लागायला आहेत, त्यांची तिकडची भाषा आहे, गावरा आमची ग्रामीण भाषा आहे, आणि महाराज साक्षीला आहेत। मी जरांगेच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे। हे जरांगे, मनोज जरांगे यांचं आपण आता स्टेटमेंट, त्यांचा व्हिडिओ चॅनेलवर उपलब्ध आहे। म्हणजे कोणी असं म्हणणार नाही की हा माणूस कोणतरी आला आणि इथं आला आणि बसला। मग समाजामध्ये दुसरा प्रश्न असा तयार होतो, आक्षेप माझ्यावर असा येतो की हा माणूस प्रसिद्धीसाठी करतो का? तर बिलकुल नाही। आम्हाला कायम हार आमच्या गळ्यामध्ये येतं। आम्हाला तुकोबारायांनी भरपूर दिलेलं आहे, भरपूर आईवडिलांनी तुकोबारायांनी आम्हाला भरपूर दिलं। प्रसिद्धीचा हव्यास नाही, पैशाचा हव्यास नाही। माझ्या परिसरामध्ये बऱ्याच लोकांनी माझ्यावर टीका केली की हे पाकिटं घेऊन, सरकारचं पाकिट घेऊन इथं आले असतील, तर बिलकुल नाही। माझ्या परिसरात विचारा, मी कीर्तनाचे पैसे घेत नाही, उलट देतो। अजून माझ्यावर काही वेगवेगळ्या प्रकारचे आक्षेप त्या ठिकाणी त्यांनी नोंदवले, त्याचं पुढे मी निराकरण करीन। पण तुम्ही असं म्हणता की तुम्हाला आत्ताच का झालं? तुम्हाला जरांगे हेकेखोर होता हे तुम्हाला माहिती होतं, मग तुम्ही आत्ताच का बोलले? मी आत्ता बोललो नाही, मी साधारण 3 दिवसापूर्वी माझ्या मनातली जी खतखत आहे ती एका छोट्याशा यूट्यूबच्या चॅनेलवर टाकली, आणि जवळपास महाराष्ट्रामध्ये कोट्यावधी लोकांनी अनेक पोर्टलवरती गेली आणि कोटी लोकांच्या पुढे ती लोकांनी पाहिली। मला हजारो फोन आले, 2 प्रकारचे फोन आले, समर्थनाचे फोन आले आणि शिव्या शाप देणारे दोन्ही फोन आले। जीव घेणारे, तुला गोळ्या घालू, तुला मारून टाकू, माजला का, असं तसं, अशा प्रकारचे फोन आले। पण मी त्याला उत्तर दिलं, माझा धर्म सत्य सांगणं हा माझा धर्म आहे। तुका म्हणे बरा सत्याचा सायास, नवनीता नास नाही पुन्हा। तुमच्या बाजूला बहुमत जरी असलं, किती लोक तुमच्या बाजूला असली, आणि मी जर एकटा असेल तरी मी सत्य सांगणार। गॅलिलिओ 500 वर्षापूर्वी एकटाच म्हणत होता पृथ्वी गोल आहे, आणि सगळं जग आणि सगळे धर्मग्रंथ म्हणत होते पृथ्वी कशी आहे, सपाट आहे। कोण खरं ठरलं? काळ याचं उत्तर देईन, बारसकर महाराज बरोबर आहे की जरांगे बरोबर आहे? आणि सगळ्यात जास्त जसं एखाद्याचे 100 अपराध भरतात, आमच्या भगवान श्रीकृष्णाने सांगितले शिशुपालाचे 100 अपराध भरले त्याला मारलं, तसं या जरांगेचे 100 अपराध भरलेत। आणि 100वा अपराध कोणचा आहे? तर ह्या जरांगेनी माझ्या जगद्गुरु तुकोबारायाचा अपमान केला, आणि तो मी कधीच सहन करू शकत नाही। मी कशासाठी गेलो तिथे स्टेजवर गेलो, त्या जरांगेंना म्हणलो, सगळे लोक म्हणत होते पाटील पाणी प्या, पाणी प्या, पाणी प्या, जरांगे पाटील पाणी प्या, अशा पद्धतीने घोषणा झाली होती। एक लहान लेकरू गेलं, हातात बाटली दिली, जरांगेंनी त्यांचं ऐकलं नाही। आणि शेवटी मी म्हणलं, बाबा मी देहूवरून आलो, मी काय सरकार नाही, मी नेहमी या सरकारच्या विरोधात भूमिका मांडत आलेलो आहे, मी देहून आलो, आपण एक ग्लासभर पाणी प्या। तर जरांगे, तुम्ही हे एक चॅनेलने ते सगळं व्यवस्थित दाखवलं एका याच्यात, ते नेमके दोघं कोण, जरांगेला समजून सांगणारे ते दोघे कोण? आणि मी जरांगेंना सांगितलं पाणी प्या। जरांगे विचार करतायत, याच्या हातून पाणी पिऊ का नको? काय विचार करतायत? कारण जरांगेंच्या लक्षात आलं, मी जर याच्या हातून पाणी पिलं कॅमेऱ्यासमोर तर हा मोठा होईल, हा कोणतरी